बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत बीड आरोग्य विभागामध्ये 7 जागा भरल्या जात आहेत. त्या जागा बीड, अंबाजोगाई आणि आष्टीमधनं जे काही आरोग्य संस्था आहे त्या आरोग्य संस्थेमध्ये भरल्या जाणार आहेत. या अर्थानं पाहायला गेलं तर बीड जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या याच परिसरामध्ये ही जी काही निवड प्रक्रिया आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 2 पद आहेत ते एड्स विभागांतर्गत स्टाफ नर्सचे, त्याचबरोबर 2 पद आहेत समुपदेशक पदाचे, म्हणजे एकूण 4 पदं हे एड्स विभागांतर्गत बीड जिल्हा रुग्णालयामध्ये भरली जाणार आहेत. तर 2 पदं आहेत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये लॅब टेक्निशियन 2 पदं आणि आष्टीमधनं आरोग्य संस्थेमध्ये 1 पद रिक्त आहे, ते पद टेक्निशियनचं आहे आणि ते सुद्धा भरलं जाणार आहे. म्हणजे एकूण पाहिलं गेलं तर 7 पदाची भरती ही प्रक्रिया बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनात होती आहे. त्याचीच ही निवड प्रक्रिया यादी लावली आहे. पात्र अपात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी लावण्यात आली आहे. जवळपास या 7 पदासाठी 380 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला होता. जे अपात्र उमेदवार आहेत त्यांनी जे काही लागणारे कागदपत्र आहेत त्याची खातं जमा करायची आहे. जे अपुरे असतील त्यांना 7 दिवसाचा कालावधी दिलाय. या 7 दिवसात त्यांनी आता कागदपत्र आणून जमा करायचे, तरच ते पात्र असतील. आणि जर ते पात्र झाले तर ते सरकारी नोकरीमध्ये पात्र असणार आहेत. या ठिकाणी कोणाचाही वशिला चालणार नाही. आमदार, खासदार, मंत्र्यांचा कोणत्याच विभागांतर्गत कसलाच हस्तक्षेप होणार नाही याची काळजी जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य विभागाने घेतली पाहायला मिळते. मात्र गोरगरिबांची जी काही मुलं असतील त्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलाय. मात्र टेक्निकल अडचण असेल, एखादा कागद राहिलाय म्हणून तो अपात्र झालाय, मात्र त्याला पात्र होण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आरोग्य विभागाने दिलाय. आता ज्या उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केले होते त्या उमेदवारांनी अपात्र असल्यामुळं पात्र होण्यासाठी ते कागदपत्र त्यांनी जमा करावेत आणि या सरळ सेवा होणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच ते पात्र असतील आणि येणाऱ्या काळामध्ये ते सरकारी नोकरी सुद्धा असतील. त्यामुळं आताच जे उमेदवार होते, जे पात्र असतील त्यांनी कागदपत्र जमा करावेत आणि जिल्हा रुग्णालयाच्या या विभागाअंतर्गत रीतसर कायदेशीर अर्ज दाखल करावा आणि त्याची निवड प्रक्रिया झाल्यानंतर एक मुलाखतीच्या माध्यमातून आणि एक लेखी परीक्षेच्या माध्यमातून या संपूर्ण 380 उमेदवारांची यादी लागन आणि त्यानंतर त्यांना 7 जणांना फक्त नोकरी लागन. एवढं मात्र नक्की खरं आहे. आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, लग्न, शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर. पहिल्या 11 बुकिंगसाठी 11,000त लॉन स्टेज गार्डन, जागा अल्पदरात उपलब्ध. तसेच सुसज्ज हॉल, निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त, स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय, तेही आपल्या बीड शहराजवळ. संपर्क नगर रोड, मसोबा फाटासमोर, साई स्वरूप रेस्टॉरंट, बीड. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर, बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ, बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.